आमदारबाईकडून जे 15 करोड रुपये आलेले ते तिकडे लपवले. या रूम मधले आणि नाम्याकडून जे पैसे येणार आहेत तेही तिकडेच लपवले पाहिजे, म्हणजे सेफ राहतील. डॉक्टर, जेव्हा बघावं तेव्हा नुसता विचारच चालू असतो. डॉक्टर, काय विचार करताय मला तरी सांगा. आपल्या घरातले पैसे पण लवकरात लवकर लपवले पाहिजे. खरं आहे डॉक्टर, एवढा कष्टानं पैसा कमवलाय, लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. मला तर असं झालंय, केव्हा एकदा या वाड्याचा व्यवहार होतोय आणि मी पैसा कमवते. डॉक्टर, एवढं सगळं पैसे मिळाल्यावर तुम्ही त्याचं काय करणार? बोल. एवढ्या वेळची मी बोलली, त्याच्याकडे तुमचं ध्यान नव्हतं. सोन्याची बिस्किट पण लवकरात लवकर लपवली पाहिजे. तो फुलचंद आता पाहिजे होता. काय गरज आहे फुलचंदची? आणि ती सोन्याची बिस्किट लपवायची पण काय गरज आहे? फुलचंद ज्यांना सोन्याची बिस्किट विकत होता ना, आपण त्यांच्याकडे जाऊन विकू ना. हा पर्याय सुद्धा चांगला आहे. लवकरात लवकर तर फुलचंदकडे गेलं पाहिजे, त्याच्याकडून वदवून घेतलं पाहिजे. तो कोणाला बिस्किट विकायचा, तर वाट बघावी लागेल तो बरं होण्याची. हरकत नाही, वाट बघू. एकदा आपलं काम झालं की मग. डॉक्टर ऐका, पण काय गडबड करू नका. हा, गडबड होऊ नये म्हणूनच सगळं करतोय डिंपल. काळजी करू नकोस. आणि तू हे कोणाला सांगू नको, हे सिक्रेट आहे आपलं, आपल्यातच ठेव. नाही तर तू जाशील कोणाला तरी सांगायला. आता म्या कशाला कोणाला सांगू? म्या पार्टनर आहे ना तुमची. तुम्ही फक्त त्या फुलचंदला भेटायचं बघा. लवकरच भेटतो. थांबा, मला फसवून मुंबईला गेलात ना? कामासाठी गेलो तर फिरायला नव्हतो गेलो. मग तुम्ही करायचं ना काम, मी फिरले असते. लग्न झाल्यापासून ना एकदाही कुठे फिरायला घेऊन नाही गेलाय तुम्ही मला. सारखं आपलं काम काम नि काम. नोकरी आहे माझी. तेच म्हणतीये, सोडा ती नोकरी. किती दिवस झाले मी तुम्हाला हेच सांगतेय. माझ्या आत्याच्या मामाच्या पोराने मोठ्या कंपनीतली नोकरी सोडली आणि स्वतःची चहाची टपरी खोलली आहे. आज त्याचे सगळे बॉस त्याच्या चहाच्या टपरीवर येतात. तो चहा कधी देतो ना याची वाट बघत असतात ते. ह्याला म्हणतात आयुष्य. केवढा रुबाबत जगतो तो माहितीये? तुम्हाला किती वेळा सांगितले, सोडा ती नोकरी आणि एखादा धंदा करा. ठीक आहे, विचार करतो. दरवेळेला तुमचं आपलं ठीक आहे, बघू, विचार करू, एवढंच असतं. हे काही नाही, तुम्ही नोकरी सोडायची म्हणजे सोडायचीच. पण तुम्ही मला फसवून मुंबईला गेलात ना, त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळायलाच पाहिजे. याच्यामध्ये साडी आणली तुझ्यासाठी. अय्या, खरंच? काय सांगता बघू? बाई, साडी. हॅलो साहेब, आपले ज्युनियर ऑफिसर टोणे आलेत. त्याला पाहिजे ते खायला द्या, मी आलोच. बर, बोल, काय पाहिजे तुला खायला? कंस मागवा, कंस. अहो, कुठे यात साडी गेले? परत मला फसवून गेले. हा 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 हा. तुम्हाला सांगतो, पावसाळ्यात अशी कंस भाजून खायला का नाही, लय भारी वाटते. तुम्ही अजून 5-7 मागवून ठेवा. अरे बाबा, एवढी कंस तर शेतात पण पिकत नाही जेवढी तू खाल्लीस. बातमी नको का तुम्हाला? चालते, चाललो म्या. ए बाबा, बस 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 बस, मागवतो तुला कंस. हा, अरे पण साहेबांना तरी येऊ दे ना. आपण तुम्ही कसं साहेबांनी सांगितलं नाही,
की ज्युनियर ऑफिसर टोने आल्यात म्हणून. मला बाकीचे बी काम असतात बरं का. वाईकर सर याचं खाऊन झालं, याला आत टाका. हा आपल्याला व्यवस्थित बातम्या देत नाही. का अहो म्हणजे मी आणली की बातमी. आणि तुम्ही जरा अजून उशिरा आला असतं तरी चाललं असतं. तसं काय माझं म्हणणं नव्हतं. काय माहिती? हा बातमी नाही का, तर बातमी अशी की माझ्या दीदीच्यात आणि दाजीच्यात त्या दोघांमध्ये काहीतरी चाललंय. काय? तुम्हाला काय माहिती, पण त्या दोघांमध्ये काहीतरी गुपचूप चाललंय. काय? तुम्हाला माहित नाही ना. हे कणसं उचला. ओ असे कसे काढून घ्या. थांबा जरा, मला आठवू द्या. अरे तू आठवतोयस की कणी संपवतोयस? मी खात खात आठवतोय. हा आठवलं आठवलं आठवलं. तर दाजी दीदीला म्हणलं होतं, कोण ते फुलचंद गोलचंद असं काहीतरी नावाचा माणूस आहे, त्या माणसाला भेटायला जायची म्हणून. कधी? आजचाच मुहूर्त आहे. वाईकर त्याला अजून काय पाहिजे ते द्या, मी आलोच. हा अजून 4 मागवा, 4. हा टिंपे तर सावकाश. आत्या तुमच्यासाठी ठेवलंय बरं का. आज बरोबर रडायला लावलं नाहीस ग. अक्कांसाठी ठेवते. अक्का कुठे गेले त्या? मग आता मला काय माहित ग. घर सोडून तर नाही ना गेली? ती बरी घर सोडून जाईल. ती आहे ना उलट नवऱ्याला बोलवून गेली इथं आपल्या उराव बसायला. मम्मी मला पण दे चहा. नाही इथं आहे जाऊ दे. तो द्या, तुझ्या आत्यासाठी आहे. बस इथं, मी आणती. बस. तेच घेतलं असतं ना. अरे वा, समधी जमल्यात की. आता हीच वेळ आहे वाडा ऐकायचा विषय काढायची. नको पण आई परत भडकायची. आता ना मला काहीतरी वेगळी आयडियाच लाडवायला पाहिजे. अरे देवा, अहो असं काय करताय तुम्ही? अहो नका ना वाईट वंगार बोलू एवढं. अहो माझ्या माहेरची माणसं आहेत तुमच्या सोबत. तुम्ही नका काय काळजी करू, काढू ना काहीतरी मार्ग. अहो असं काय बोलताय तुम्ही? नका ना बोलू. अहो मरायची भाषा तर अजिबात करू नका. अहो मी विधवा होईल ना. अहो मला ना हे मंगळसूत्र हे कुकू लावायला लय आवडतं. तुम्ही नका ना असं काही बोलू. मी घरच्यांशी बोलून बघते हो, काहीतरी नक्की मार्ग काढते ना. अक्का काय झालं ग? अहो अक्का, लाला दादांना काय झालंय का? सांगा तरी. अहो नका ना. तुम्ही जर मरायची भाषा केली ना तर मी बी मरून जाईल. अहो पण मला नाही ना मरायचं. फोन वाचला म्हणजे हे कोणाबरोबर बोलत नव्हती, एकटीच बडबडत होती. खोटारडी कुठली. अक्का ही काय आता? हा मला वाटलं ही 1 नंबरची नाटकी आहे. आत्या, तू तर माझ्यापेक्षा पण भारी ऍक्टिंग करते की. मी काय ऍक्टिंग बिक्टिंग नव्हते करत. खरंच माझ्या नवऱ्याचा फोन आलता. ते मध्येच कट झाला असेल. माझ्या नवऱ्याला 40 लाख रुपये पाहिजेत. आणि पैशाची काही सोय नाही झाली तर जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल म्हणतोय. आता माझं कुकू वाचवायचं तुमच्याच हातात आहे. बाबू हे बंद कर तुझं फोकाड पाचारणं आणि सांग तुझ्या नवऱ्याला तिकडे जीवाचं बरं वाईट करून मर म्हणावं तिकडे.
फुकटच्या बातान ढुंगान खायला आता अशी गत आहे मुडद्याची. कसली आई आहेस ग तू? इथं माझा संसार वाचवायचं सोडून मला काय बुडकी बनवायला निघाली वाय ग? आहे अग माझं हे 1 तोळ्याचं मंगळसूत्र वाचव ग. माझ्या नवऱ्याला वाचव ना, मला पैसे दे, मी पाया पडते बाया तुझ्या. अगं मी कुठनं पैसे देऊ? तुझा काय बाप जाताना मला खजिना देऊन गेलाय वे, ते त्यातनं देऊ तुला? आय अगं आता तुझ्याकडे पैसे नाही पण एवढा मोठा वाडा आहे ना, तो आपण विकू ना. अगं डॉक्टरनी लय मोठं गिराईक आणलंय वाड्याला. अगं तुला घातलं नेऊन डाबऱ्यात, तुला फरली रागात पिती, तुला उठला फोड. तू आत्ताच्या आता इथनं चालू पड, 1 मिनिट बी थांबायचं नाही इथं. आजे काय चुकीचं बोलते आत्या? तिला पैशाची गरज आहे म्हटल्यावर मदत करायला पाहिजे ना. अगं एवढं वाटतंय ना तर मग तुझी किडनी एक की आणि दे तिला पैसे. तुम्ही ना माझ्या वाड्याकडे दोघींनी जर बघितलं ना तर मी जाळच करीन. चला त्याचा पळा बघू सगळं इथं बाहेर. अगं आई, मी काय केलंय? मंगलन मी तुझ्या बाजूनी आहे. मग तुम्ही दोघं थांबा आणि बाकीच्यांना द्या हाकलून. आजी मी बी तुझ्याच बाजूने. मुडदे तू जरा गप. बाबू तुझ्या लिखले आहे ना त्या बाय भुलव्या संघ जायला सांग, नाहीतर मीच आहे ना पोलीस बोलून त्यांना बाहेर काढीन. बोलू पोलीस असते, त्यांना बी कळू दे की तिकडे जावई मारायला निघाल्या, हिला वाड्याचं पडलंय म्हणून. बरोबर आहे, आणि त्यांना हे पण कळू दे ना तिच्यासाठी एवढं करते पण हिला कशाचीच कदर नाही. ही सगळं पैशासाठीच चाललंय, मला काय कळत नाही वय. फुकटचं घावलं आणि जीव तोडून धावलं अशी गत आहे यांची. माझा जीव गेला तरी चालेल पण मी हे वाडा ऐकून देणार नाही. आणि बाप जायदा इकायला तुम्हाला काय लाजा वाटतात का ग? आपण जी कमविलं नाही ना ते इकायचा अधिकार दिला कुणी तुम्हाला? सगळ्याच ना नुसतं पटापटा पैसे पाहिजेत, श्रीमंत व्हायला पाहिजेत. अरे तुम्हाला जे काय करायचंय ना ते तुमच्या हिमतीव करा. अजिबात माझ्या वाड्याकडे डोळ्यावर करून बघायचं नाही. मी बघतेच ना तुम्ही कसा वाडा ऐकताय ती. हा फुलचंद नक्की ह्याच हॉस्पिटलमध्ये होता ना? गेला कुठे हा? कुठेच दिसत नाहीये. हा बरा होऊन घरी गेला की काय? नाही, शक्य नाही. एवढ्या लवकर तो बरा होणं शक्यच नाही. जामकर तर घेऊन गेला नसेल ना त्याला? असं नाही झालं पाहिजे. तो जर बरा झाला आणि त्याने जामकरला माझ्याबद्दल सगळं सांगितलं तर माझं काही खरं नाही. काहीही झालं तरी माझ्या विरोधातला छोट्यातला छोटा पुरावाही जामकरच्या हाती लागता कामा नये. डॉक्टर एक मिनिट. इथे फुलचंद नावाचा पेशंट होता, कुठे आहे आता? तिथे कालच गेले. गेले म्हणजे? गेले म्हणजे कालच मृत्यू झाला त्यांचा. बर.
असा असा अचानक कसा मेला हा फुलचंद? मेला असेल तर चांगलंच आहे, माझ्या मागचं टेन्शन गेलं. पण मेला नसेल तर हा खरंच मेलाय की यामागे जामकारचं काही नवीन डाव आहे? डॉक्टर, हाच तो पेशंट ज्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोललो होतो. याचं जगणं फार महत्वाचं आहे पोलिसांसाठी. अहो तुम्ही ह्याला आमच्याकडेच का घेऊन आलाय? मी परदेशातून शिकून आलो. हुशार आहात, प्रामाणिक आहात, आणि हा आमच्यासाठी फार महत्वाचा विटनेस आहे. त्याचं बरं होणं फार गरजेचं आहे. फाईल बघू. होईल ना मला? झालाच पाहिजे. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू, पण तुर्तास ठामपणे काहीच सांगू शकत नाही. वॉर्ड बॉय, तुम्ही याला आपल्या स्पेशल वॉर्डमध्ये घेऊन जा. आमचे फिजिओथेरपिस्ट दररोज व्हिजिट करतील, म्हणजे काही एक्सरसाइज असेल तर त्या त्यांच्याकडनं करूनही घेतील. मालिश, ट्रीटमेंट, मेडिसिन ह्या सगळ्यांचा त्यांच्यावर कितपत परिणाम होतोय हे लवकरच कळेल. आज डॉक्टर अजित असायला हवा होता. त्याने खात्रीने सांगितलं असतं की हे नक्की बरे होतील. त्याच्या ट्रीटमेंटमुळे असे बरेच पेशंट घरी चालत गेल्याची अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे. डॉक्टर अजित कुमार देव खरंच खूप ग्रेट होता. तुम्ही त्याला एकदा भेटायला हवं होतं. असं येत. त्याच्यासाठीच चालू. हा फुलचंद असं कसं काय मेला? आणि मेला तर त्याची डेड बॉडी कोणी जाळली? त्याचे नातेवाईकही नव्हते. नक्की काय झालंय त्याचं काहीच कळत नाहीये. डॉक्टर, फुलचंदचं काय झालं? भेटला का तू? मेलाय तो. काय? तुम्हाला माहित कसं नाही? टिम्पल, तो का माझी परमिशन घेऊन मारणार होता का? तसं नाही, पण आता पुढं काय करायचं? शोधायचं त्याला. डॉक्टर, तुम्ही काय डोक्यावर पडले का? एकदा म्हणताय तो मेला आणि दुसऱ्यांदा म्हणताय त्याला शोधायचं. कसं शक्य आहे? डिम्पल, त्याला शोधायचं, कारण त्याला कोणीतरी गायब केलंय. कुणी? हे जर का मला माहिती असतं तर मी इथे आलो असतो का डिम्पल? डिम्पल ब्युटी पार्लर. काय काम आहे? कामच काम आहे. मला ना मेनिक्युअर, पेडिक्युअर, ब्लीच, फेशियल, क्लीनअप सगळं करायचंय. पण आता संध्याकाळ झाली, पार्लर बंद करायचा टाइम झालाय ना. उद्या या, उद्या एकदम झुंकू चुकू करते. नाही नाही, एवढी मी इथे आली आहे आणि तुम्ही पार्लर बंद काय करताय? तुम्हाला माहित नाहीये मी कोण आहे ते? मी कोण आहे हे कळलं ना तर माझ्याकडनं पैसेही नाही घेणार तुम्ही. हा, तर ते मी देणार सुद्धा नाही. कोण आहे तू? आणि पैसे नाही देणार म्हणती? झुंकू चुकू? इथल्या पोलीस स्टेशनचे जे इन्स्पेक्टर आहेत ना, मार्तंड जामकर, त्यांची बायको आहे मी. एक मिनिट, कोणाच्या मिसेस आहात तुम्ही? मार्तंड जामकरांची बायको आहे मी. नाव तर ऐकलं असेलच. वय ऐकले. चला मग टेन्शन नाही. म्हणजे आता मी तुम्हाला पैसे द्यायची काही गरज नाही ना, आणि तुम्ही माझ्याकडनं ते घेणार पण नाही. नाही नाही नाही, तुमच्याकडून कोण पैसे घेणार? डिम्पल,
यांची नीट खातिरदारी कर. मी आहे. या मॅडम. पिंके, मस्त स्पेशल ट्रीटमेंट द्या ना. या. चंकू चकू डिम्पल मॅडम, पण मी सांगितलं होतं ना मला लवकर घरी जायचंय म्हणून. पिंके, आधी यांचं काम करून दे, मग घरी जा. सांगितलंय ना. मॅडम या. चल. चला, आधी ना आपण क्लीनअप करू, मग फेशियल करू आणि मग ब्लीच करू.